नमस्कार सर्वांना. आपल्याला आज जे मूळ लाईव्ह येण्याचा जो मूळ उद्देश आहे, तो उद्देश असा आहे की एक न्यूज जी आहे, ते खूप सुपर न्यूज आहे आणि त्या न्यूजने कालपासून मार्केट जवळजवळ दाबायला सुरुवात केली आहे. जवळजवळ मॅक्स काही न्यूज अशा असतात की ज्या ट्रेडिंग करायला नाही पाहिजे त्या न्यूजला. म्हणजे मॅक्स टाइम असाच उद्देश असतो की ट्रेडिंग नाही करायला पाहिजे. जसं फेडरल फंड रेट ही एक न्यूज आहे. फेडरल बँक ही मूळतः अमेरिकेची बँक आहे आणि तिचा फंड रेट जो आहे त्या फंड रेटवर आधारित न्यूज आहे. आता त्या संदर्भात मी एकदा डाटा तुमच्या समोर सांगतो आणि मग नंतर आपण पुढल्या गोष्टी बोलू. सध्या एका बाईंग लेवलला मार्केट आहे 45-45च्या. पण मेन प्रॉब्लेम असा आहे की इथं स्टॉप लॉस लावायला खूप मोठमोठे स्टॉप लॉस येत आहेत. म्हणजे हा एक झोन आहे आणि त्या झोन अंतर्गत पूर्ण स्टॉप लॉस येत आहेत. तर 3 कॅन्डल स्विंग बनलाय तर एक छोटासा किती बिप्सचा 41चा स्टॉप लॉस ठेवून 45 पासूनचा हा बाय 5 मिनिटाच्या याच्यावर 3 कॅन्डल स्विंगवर किंवा मार्केट ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्नवर करू शकता. टार्गेट साधारणतः 57-58 पर्यंत मार्केटवरती जाईल. पण आता मला फेडरल फंड रेट न्यूज बोलायचंय. फेडरल फंड रेट हा जो प्रकार आहे, फेडरल फंड रेट हा जो प्रकार आहे तो काय आहे आणि काय प्रकार परिणाम काय होत त्याच्यावर. जी फेड बँक आहे ही एक मध्यवर्ती बँक आहे अमेरिकेची. या मध्यवर्ती बँकला ठराविक प्रमाणामध्ये काही त्या देशातला महागाई वगैरे सगळ्या गोष्टी, पैशाची तरलता, सगळ्या गोष्टीचा विचार करून एक रेट डिक्लेअर केला जातो. तो रेट म्हणजे खूप दिवसापासून ढासळत 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 सध्या 3.75 वर येऊन थांबलेला आहे. आता 3.75 वर येऊन थांबल्यानंतर हा रेट मागच्या वेळेसच असा कमी होईल वगैरे अशी शाश्वती होती. परंतु काही कमी वगैरे झाला नाही. तो 3.75ला 3.75 ऍज इट इज ठेवला त्यांनी. त्यामध्ये काही बदल केलेला नाही. जर याचे दोन परिणाम होतात. मूळ परिणाम असा होतो की समजा 3.75चा जर असं झालं की 0.25 ने वाढून 4 झाला, 4.00 असा जर झाला तर त्याचा परिणाम काय होईल. आणि दुसरा एक ऑप्शन असा राहील की समजा याचा जो रेट आहे तो जर 3.25च्या ऐवजी 3.50 झाला, ओके, 0.50 ने कमी झाला तर याचा परिणाम काय होईल. या संदर्भात आपण थोडक्यात काय करणार आहे, चर्चा करणार आहे आणि मग तुम्हाला त्याची न्यूज आणि त्याचा परिणाम, त्याच्या लेव्हल्स, या गोष्टी मी सर्व देतो. जर रेट अचानक जर वाढला, रेट जर वाढला तर त्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणची जी लिक्विडिटी आहे, जो पैसा आहे तो खेचल्या जातो. तो पैसा खेचला जातो. रेट वाढल्यामुळं सरळ सरळ त्याचा परिणाम DXY वर होतो. DXY म्हणजे तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचा एक चार्ट असतो हा, जो डॉलरच्या संदर्भातला इंडेक्स दाखवतो. आता DXY चा चार्ट जर तुम्ही आठवडा लेवलला बघितला तर मग त्या लेवलने आपल्याला समजेल की मग काय करता येऊ शकतं. तर DXY चा चार्ट जवळजवळ एप्रिल 2025 पासून एका झोन मध्ये प्ले होतोय. तो म्हणजे एवढाच झोन आहे इतका, जर बॉडी टू बॉडी मार्क केला तर. ओके. आता हा कन्सॉलिडेट झाला एक सेलिंग साईडला, लक्षात घ्या, हा एक सेलिंग साईडला कन्सॉलिडेट झाला. आणि जर सेलिंग साईडला एखादं कन्सॉलिडेट झालं तर ते प्रॉब्लेम असा असतो की हे अजून सेल होऊ शकतं. अजून सेल होऊ शकतं. असं एक त्याचा एक सेलिंग साईडचं कन्सॉल्टेशनचा एक भाग असतो. पण जर याच्यावर परिणाम कधी काय करतात, जर फेड रेट सारख्या ज्या न्यूज आहेत ह्या अशा चार्टवर याचा परिणाम होऊन याला रिव्हर्स म्हणजे वरच्या दिशेत पण घेऊन जाऊ शकतात. म्हणजे त्याचा परिणाम DXY वर होतो. मग होतो कसा, तर समजा असं झालं की 4 पॉइंट जर रेट जर झाला, 4 पॉइंट जर रेट झाला तर याचा फायदा असा होणार की DXY जो आहे हा DXY पूर्णच्या पूर्ण बाय लेवलला जाणार. DXY ला काय होणार, त्याचा फायदा होणार, त्याचा फायदा होणार आणि DXY हा बाय लेवलला चालला जाणार. DXY ज्यावेळेस बाय लेवलला जाईल त्यावेळेस याच्या अपोजिट जो आपला XAUSD आहे, हे UUSD आहे, हा त्याच्या विरुद्ध दिशेत कार्य करतो. म्हणजे हा होणार सेल, हा होणार सेल. आता मागच्या वेळेस 3.75 होता. प्रत्येक वेळेस असं वाटायचं की तो कमी होईल कमी होईल कमी होईल, पण कमी काय मागच्या वेळेस झाला नाही. यावेळेस असं आहे की एकदम अनएक्सपेक्टेड काहीतरी घडण्याचा अंदाज आहे. मग अनएक्सपेक्टेड जर घडण्याचा अंदाज आहे आणि जर असं झालंच तर मग DXY बाय साईडला जाईल आणि गोल्ड सेल साईडला येईल जर तो 4 झाला तर. पण असं झालं अचानक, अचानक जर हा 3.50 झाला तर, जर हा 3.50 झाला तर DXYचा याच्यामध्ये लॉस असतो. DXY याच्यामध्ये लॉस म्हणजे काय होणार की DXY सरळ सरळ इथून क्रॅश होणार. DXY क्रॅश होणार खाली आणि DXY भरपूर खाली एकदम धाडकन क्रॅश होऊ शकतो. जर DXY क्रॅश झाला तर गोल्डची कॅन्डल जी असते ती गोल्ड कॅन्डल डायरेक्ट बाय साईडला चालल्या जाते.
गोल्ड काय होतो, भयानक बाय साईडला चालला जातो, भयानक बाय साईडला चालला जातो, बाय साईडला चालला जातो. याचे अनुभव जे आहेत ते पाठीमागं भरपूर वेळा आलेले आहेत. म्हणजे 2024 पासून मी एकदम लाईव्ह त्याला भरपूर वेळा अनुभव करतोय की याचा परिणाम कसा कसा होतो. आणि मग जर DXY कमी झाला तर गोल्ड कसा बाय जातो. तर याचा परिणाम असा आहे की ज्या वेळेस DXY कमी होईल, ज्यावेळेस DXY कमी होईल, ज्यावेळेस DXY कमी होईल, त्यावेळेस होतं असं की त्यावेळेस त्या अमेरिकेमधले कर्ज जे आहेत ते स्वस्त होतात, कारण रेट कमी झालेला असतो. रेट कमी होणं म्हणजे सरळ सरळ बँक रेटच आहे तिथला तो. बँक रेट कमी झाला की कर्ज स्वस्त होणार. कर्ज स्वस्त झाल्यानंतर लोक जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज घेतात. कर्ज घेतला की हातामध्ये भांडवल खेळतं. भांडवल खेळल्यानंतर सगळे लोक काय करतात, गोल्ड बाय करतात. पहा बरं का, म्हणजे सुरुवातीला ते रेट कट झाला, त्यांनी कर्ज घेतलं, कर्ज घेऊन गोल्ड बाय केलं, त्यामुळं गोल्ड बाय जातं. या उलट समजा रेट वाढला तर कर्जाचं प्रमाण कमी होणार, कर्ज डिक्रीज होणार, कर्ज खाली येणार. कर्जाचं प्रमाण डिक्रीज झालं की त्याचा परिणाम असा होतो, गोल्ड सेल बी नाही झाला तरी जागेवर खेळन, कारण त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम असा होतो की त्याची सप्लाय अँड डिमांड वाढत नाही. आणि मग तो गोल्डला सेल साईडला ह्या दोन न्यूज प्रभाव पडतात. आता यांचा प्रभाव खूप खतरनाक असतो. म्हणजे आतापर्यंत असं आहे की सप्टेंबर जेवढे महिने आहेत, सप्टेंबर असतील किंवा एप्रिलच्या आसपास, हे काय करतात, फेडरल फंड रेट मध्ये एक मोठी खेळी खेळतात. ओके, एक मोठी खेळी खेळतात. मार्केट वरती जाऊन खाली आलं बरं अचानक. पुन्हा एकदा आपण बघूयात. 48-45 थांबा, कोणत्या चार्टला होतो आपण, इथं होतो वाटतं. 5 मिनिटला, 5 मिनिटं. मार्केट वेगात जाऊन वरती आलंय, खाली आलंय. आणि ह्या ज्या मुवमेंट आहेत ना सध्या, ह्या मुवमेंट थोड्याशा मोठमोठ्या होत आहेत. कितीपर्यंत गेलं ते, 53-54 पर्यंत गेलं, खाली येत आहे. जरी अचानक जर समजा खाली 41 ब्रेक झालं तर ट्रेड कट करून टाकायचा आहे. प्रॉफिट मध्ये तर ट्रेड असणार आहे, काही विषय नाही. पण 41 ब्रेक झाल्यानंतर ट्रेड कट करायचा आहे. ओके, नेक्स्ट टाइम ज्यावेळेस पुन्हा पोझिशन बनेल त्यावेळेस आपण त्याला एंटर करूया. फेडरल फंड रेटच्या न्यूज जर मला तुम्हाला दाखवायच्या झाल्या तर मी तुम्हाला त्या न्यूज दाखवायला निश्चितपणे आपण त्या न्यूज बघायचा प्रयत्न करू. सप्टेंबर 2025, आय थिंक सप्टेंबर 2025च आहे. 18 का 19 सप्टेंबर तारीख होती ती. आपण रिप्लाय मोड मध्ये जाऊ एकदा. सिलेक्ट डेट, स्टार्ट न्यूज, सिलेक्ट डेट. 2025 असलं पाहिजे आणि 25 मधला सप्टेंबर महिना असला पाहिजे. सप्टेंबर मध्ये 17-18च्या आसपास ती न्यूज आहे. 17-18च्या आसपास ती न्यूज आहे. मार्केट वरती वरती या भागात चाललं होतं. आता आपण फॉरेक्स फॅक्टरीवर पण ती न्यूज किती तारखेला होती ते पण बघू इथं. मग त्याचा परिणाम कसा होतो ते तुम्हाला थोडक्यात जाणवल की परिणाम कसा होतो त्याचा. आणि मग आपण लेवलवर गप्पा मारूयात. 25 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर 25 मध्ये 15-16च्या आसपास ती न्यूज असली पाहिजे. मागच्या वर्षीचा असं आठवतंय मला. सप्टेंबर 15, इथं फेडरल फंड रेट न्यूज इथे दिसते तुम्हाला. ही 4.25, 4.50 डेटा होता आणि डेटा रेट कमी झाला, 4.25 झाला. किती तारखेला? रात्री 11:30ला ही न्यूज लागते. कधी पण हिचा टायमिंगच रात्री 11:30 आहे. आणि ही 17 सप्टेंबरला न्यूज होती. आता आपण 17 सप्टेंबरला जाऊ. आता इथं 15 सप्टेंबर आहे. आता मार्केट बघा, मार्केटला काय न्यूजचा अंदाज लागला होता. मार्केट जवळजवळ बघा, न्यूजचा अंदाज मार्केट कसं घेतं. आता कोणी सांगितलं असेल बरं, इथून जवळजवळ 21 ऑगस्ट पासून मार्केट बाईंग लेवलला सुटलंय. 21 ऑगस्ट पासून कोणत्या आशेमध्ये चाललंय ते? 17 सप्टेंबरच्या आशेमध्ये. 17 सप्टेंबरला जाऊ आपण एकदा इथपर्यंत. एक मिनिट. सिलेक्ट बार, फ्रायडे 21, 23, 24, 15, 16. 16 सप्टेंबर. मी एका तासाच्या कॅन्डलवर येतो. एका तासाच्या नंतर कॅन्डलवर आल्यानंतर मी फक्त काय करतोय, तुमच्या समोर एक इंडिकेटर प्ले करतो, सेशनचं इंडिकेटर, जेणेकरून काय होतं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. आता इथं बघा, हा जो न्यूयॉर्कचा सेशन होता, हा 15 सप्टेंबरचा न्यूयॉर्क सेशन आहे, जो प्ले होतोय. 16 सप्टेंबर ही तारीख इथं आता 16 सप्टेंबर येते आणि 17 सप्टेंबरला फक्त तुम्ही मुवमेंट बघा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून वाटलं तर एक 2024 ची एक मुवमेंट आपल्याला बघता येईल की मार्केट नेमकं प्ले कसं होतं. 18 सप्टेंबर आणि इथं जवळजवळ 17 सप्टेंबरची रात्र, लक्षात आलंय, ही रात्र किती वाजता? 11:30 वाजता. ही 11:30 वाजताची कॅन्डल आहे. आता ही एका तासाची दिसते म्हणून दिसते, मी तुम्हाला 5 मिनिटात दाखवतो.
ह्या अशा कॅन्डल पडतात. ही कॅन्डल पडते या न्यूजला. आता किती पिप्सची कॅन्डल असली पाहिजे? आता तरी थोडं नॉर्मल पोझिशन दिसते, परंतु त्यावेळेस खूप भयानक पोझिशन असायची मार्केटमध्ये. एवढ्या मोठ्या कॅन्डल म्हणजे किती, जवळजवळ 500-600 पिपच्या फक्त 2 कॅन्डल 5-5 मिनिटाच्या बाईंग पण झालं आणि तेवढंच सेलिंग झालं. म्हणजे नाही म्हणलं तर 1000-1500 1200 पॉईंट मार्केट वर पण गेलं आणि 1200 पॉईंट मार्केट खाली पण आलं. आणि हे मार्केट 2 दिवस नॉर्मल होत नाही, कमीत कमी 2 दिवस नॉर्मल होत नाही. आणि मग याच्यामध्ये जे छोटे छोटे अकाउंट आहेत, जे 100, 150, 200, 300 डॉलर घेऊन खेळतात, हे अकाउंट या व्हॉलॅटिलिटीमध्ये संपले जातात. एखाद्याने समजा आता इथं बाय घेतलेला असेल तर यांचे एसएल सुद्धा हिट होत नाहीत, एसएल पण हिट होत नाहीत, कारण तिथं त्या डिमांड लावलेल्या असतात डायरेक्ट या ठिकाणी, आणि मग एकदम लॉस मध्ये एसएल कट होतात. काही काही वेळेस ब्रोकर जे असतात मुद्दामहून स्पाइक भयानक मारतात आणि एकदम मोठी स्पाइक दाखवतात, आणि मग हे रेट कट झाला, इथं रेट कट झाल्यानंतर बघा त्यांनी मार्केट सेल केलंय. का सेल केलंय? मुद्दामहून सेल करतात, मुद्दामहून सेल करतात. कशासाठी सेल करायचंय? फक्त लोकांना लोकांना काय करायला व्हायचंय? बाय साईडला बसू द्यायचं नाही आणि एका व्हीआयपी लेवलला मार्केट आणायचं. व्हीआयपी लेवलला मार्केट आणायचं, आणून तिथून मार्केट उचलून घेऊन जायचं. म्हणजे ही इथं तुम्हाला स्विंगची लेवल दिसत असेल, आणि नंतर त्या स्विंगच्या लेवल पासून जसं मार्केट वर घेऊन जातात, नंतर मार्केट ते सापडत नाही. हे रेट कटचा असर आहे. कशाचा? रेट कटचा. आतापर्यंत रेट वाढलाय माझ्या समोर असं झालेलं नाही, कारण मी जेव्हापासून ट्रेडिंग करतो तेव्हापासूनची हिस्ट्री जर बघितली तर रेट कटच झालेला आहे. मला 5.50 पासून मार्केट कळतंय, 5.50 पासून. आज रेट कट जो आहे तो 3.75 आहे. म्हणजे 5.50 फेडरल फंड रेट होता, तिथपासून 3.75 पर्यंत मार्केट आता आलेलं आहे. आता याच्या पुढे जर मार्केट जर 3.50 झाला, 3.50 झाला किंवा 3.25 झाला, तर मार्केट काय करेल? 3.50 जर झाला तर समजून जायचं मार्केट ऑल टाइम हाय ब्रेक करणार आहे, ऑल टाइम हाय ब्रेक करणार आहे. पण मग सहजासहजी ब्रेक करेल का मार्केट? सहजासहजी मार्केट ब्रेक करणार नाही. मार्केट काय करेल? तुम्हाला अगोदर डीप सेलिंग मारल. डीप म्हणजे डीप सेलिंग मारल. ती सेलिंग कुठपर्यंत मारल आणि त्याच्या लेवल कुठपर्यंत राहतील, या संदर्भात आपण काय करणार आहोत? आता चर्चा करणार आहोत. आणि फेडरल फंड रेटची न्यूजचा तुम्हाला इफेक्ट आणि परिणाम समजलाच असेल. मी या आठवड्याचा जो विकली व्हिडिओ काढला होता, विकली व्हिडिओ आठवड्याचा, जो आपण 27 एप्रिल ते 1 मे पर्यंत आपण गृहीत धरला होता, विकली व्हिडिओमध्ये काही लेव्हल मी दिल्या होत्या. आणि मला वैयक्तिकरित्या वाटतंय की जर रेट कट मला अशी जाणवत तर नाही. आपण एक टूल्स वापरत असतो बघा, गोल्ड गोल्ड रेट पण एकदा बघू शकता तुम्ही, की गोल्ड रेट मध्ये फारसा फरक नाहीये. 1000-1500 रुपयाचा फरक पडलाय फक्त, कमी झालंय सोनं, फार नाहीये. चांदी फक्त एक 10 हजाराने स्वस्त झाली, कारण 2,50,000च्या आसपास चांदी होती. आता जर आपण काही प्रश्न चॅट जीपीटीला जर विचारले, समजा चॅट जीपीटी आपण इथे घेतलं, जीपीटी आपण इथं काय करू? चॅट जीपीटी घेऊ आणि चॅट जीपीटीला तुम्हाला, हा एक सेशन आहे, एक जबरदस्त सेशन, की चॅट जीपीटीला तुम्ही लेव्हल विचारू शकता, चॅट जीपीटीला तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, आणि चॅट जीपीटीला तुम्ही काही प्रश्न आणि लेव्हल विचारला की ते तुम्हाला उत्तर देतं. आलं लक्षात? ते तुम्हाला सगळ्याचे सगळे उत्तर एकदम क्लिअर कट द्यायचा प्रयत्न करतं. असा चॅट जीपीटी आहे, फक्त त्याचा फायदा घेता आला पाहिजे. त्याचा फायदा घेता आला पाहिजे. आता मी चॅट जीपीटीला काय करतो? सरळ सरळ इथं फक्त एकदा हाईड करतो हे सारं. एक मिनिट, कंट्रोल झेड, आणि हाईड केलं मी ड्रॉइंग सारं. मी काय करतो? डायरेक्ट H4च्या लेवलला किंवा डेलीच्या लेवलला जातो आणि एक मोठा चार्ट मी इथं ड्रॉइंग करलाय. हा एक चार्ट मी काय केलाय? मार्केटच्या समोर घेतलाय आणि याचा एक फोटो काढतोय. फोटो काढल्यानंतर हा जो फोटो आहे मी चॅट जीपीटीला देतोय. बघा, तुम्ही पण असा देऊ शकता, तुम्ही पण देऊ शकता. ऍड फोटो, हा डेलीचा फोटो दिलाय. त्याच्यानंतर मी अजून एक फोटो त्यांना अभ्यासाला देतो, H4चा एक देतो, जेणेकरून मार्केटला H4च्या लेवल पण समजाव्यात. डाउनलोड करायचा हा चॅट जीपीटीला फोटो, पुन्हा एक द्यायचा H4चा, ऍड फोटो, हा H4 लेवलचा. अजून एक मी मार्केटला विकली लेवलचा सुद्धा फोटो देऊन टाकतो, आठवड्याच्या लेवलचा. आठवड्याचे लेवल आहे हे, आणि आठवड्याच्या लेवलनुसार काय, कोणत्या लेवलनुसार काय होईल, आणि मग ते आम्हाला थोडंसं गाईड करा, असं आपण काय करू? त्यांच्याकडे रिक्वेस्ट करूयात. ओके. आता मी इथं लेवल टाकले. आता याचे जे प्रश्न असतात ना, ते प्रश्न विचारण्याचं एक स्किल आहे चॅट जीपीटीला. आपण काय करूयात? काही प्रश्न चॅट जीपीटीला विचारायचा प्रयत्न करू. ओके. मी त्याचे प्रश्न काही तयार करून ठेवलेले असतात. व्हॉट इम्पॅक्ट कुड, चला हा एक प्रश्न घेऊ आपण, याला कंट्रोल सी.
कॉपी बाय स्टडीइंग ऑफ दिस चार्ट डिस्कशन. मी आता त्याला 2-3 प्रश्न तुमच्या समोर विचारतो बघा फक्त. मी याला एक प्रश्न हा पेस्ट करतो एकदा. पेस्ट. व्हॉट इम्पॅक्ट कुल बी 22 ऑगस्टची न्यूजचं विचारलं होतं. आता आपण आजची न्यूज टाकू काय 29 एप्रिल. फेडरल फंड रेट न्यूज. ओके. अजून एक प्रश्न विचारायचा आपल्याला त्याला जेणेकरून सगळे प्रश्न विचारले जावेत. क्लोज. By studying of the above the chart of XASD, what decision will be the made regarding the investment operators and institution etc. Okay. स्टॉप लॉस टीपी. ओके. हे दोनही प्रश्न आपण टाकून देऊ. कंट्रोल सी. की नेमकं मोठाले जे बिग फिश आहेत ते नेमकी कशी एंट्री करतील याच्यावर, त्याचा परिणाम काय होईल न्यूजचा, हे जे प्रश्न आहेत हे मी इथं कंट्रोल व्ही करतोय आणि सारे प्रश्न आता आपण काय केले त्यांना विचारण्यासाठी घेतलेत आणि मी काय केलंय यांना प्रेस केलंय. आता इम्पॅक्ट ऑफ 19 सिंपल लॉजिक. नेमकं काय सांगताय आपल्याला फेडरल फंड रेट एक बिगेस्ट न्यूज आहे गोल्ड साठीची. काही आपल्याला लेव्हल दिल्यात का ते एकदा बघू. ओके. रेजिस्टन्स सांगितलाय त्यांनी वरचा 45 म्हणजे वरती खूपच जवळ रेजिस्टन्स सांगितलाय. रिजेक्शन एरिया किती 45-80 ते 46-20. सपोर्ट लेवल सांगितलाय 44-50 44-20. स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. आणि 45-20 ते 4500 हा इंट्राडे आजचा सपोर्ट आहे. ओके. ट्रेड प्लॅन काय करायला पाहिजे ट्रेड प्लॅन पण सांगितलाय यांनी. ट्रेड प्लॅन पण सांगितलाय. ट्रेड प्लॅन काय सांगितलाय सेल एक एक्सपेक्टेड केलाय त्यांनी की 4550 ते 4570 पासून तुम्ही सेलला एंटर व्हायला पाहिजे आणि स्टॉप लॉस त्याचा 4620 असेल. खूप मोठा असतो. पण टार्गेट डायरेक्ट टीपी3 त्याने 4400 दिलंय. बाय तुम्ही कधी बघू शकता इथं सांगितलंय बघा स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज अबाव 4620. जर 4620च्या वर स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज झाली. आता स्ट्रॉंग कॅन्डल कोणला म्हणतात जर H4 ची कॅन्डल असेल डेलीची कॅन्डल असेल त्याला स्ट्रॉंग कॅन्डल म्हणतात. जर 4620च्या वर जर स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज झाली तर मग तुम्ही काय करू शकता 4600 ते 4620 दरम्यान एक रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाल्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस 85-60 ठेवून टार्गेटमध्ये एंट्री घेऊ शकता. 4720 पर्यंत बाय जाईल. आता फायनल कन्क्लुजन काय आहे न्यूज क्रिएटेड अ लिक्विडिटी ग्रॅब करणार आहे ती आणि रिजेक्शन एक असणार आहे. शॉर्ट टर्म बेरिश आहे करेक्शन चालू आहे पण इनसाइड बिगर अप ट्रेंड इथं त्यांनी सांगितलेलं आहे. न्यूजचा अंदाज काय लागेल हे दिलेलं नाही परंतु काही माहिती जी दिली त्यांनी ती माहिती जी दिली ती माहिती मी काय करतो कंट्रोल सी करतो आणि सर्वच्या सर्व काय करतो कॉपी करून तुम्हाला आपल्या ग्रुपवर मी ती माहिती टाकून देतो जेणेकरून ती माहिती होईल आणि नंतर मग त्याच्या लेवल आपण तयार करू. कोणत्या ग्रुपवर ह्या ग्रुपवर माहिती टाकतोय एप्रिलच्या. कंट्रोल पेस्ट आणि ह्या सारी माहिती मी टाकली. आता याच्यात लेवल आहे एक कॉल आहे एक सेल आहे रेजिस्टन्स कुठं असेल काय असेल त्याचा काय परिणाम असेल बिग फिश काय करेल सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आल्या. आता मार्केटच्या लेवल काय सांगतात आणि त्या लेवल आणि आपल्या लेवल बरोबर येत आहेत का ते आपण बघणार आहोत. त्या लेवल आणि आपल्या लेवल सारख्या येत आहेत का. 4 तास. आता जो मी विकली झोन काढले होते आठवड्याचे झोन जे मी काढले होते त्या झोन मी एक आठवडा झाला आपण हे व्हिडिओ जवळजवळ पब्लिश करून किंवा झोन काढून. ओके. या झोन नुसार मार्केट डायरेक्ट बाईंग झोन मध्ये येईल. हे 45-48 45-88 वगैरे ह्या झोन घेईल आणि इथून वरती जाईल. वरून कोणत्या तरी भागातून सेल होईल जसं 45-47-25 पासूनच सेल झालं ते खाली आलं या सोमवारी मंडेला. आज जवळजवळ 29 म्हणजे बुधवार संपलाय. मार्केटने सगळे बाय झोन माझ्या माहितीस्तव उचललेले आहेत. माझ्या माहितीस्तव बाय झोन एकदम पॉवरफुली मार्केटने उचललेले आहेत डेली लेवलचे. आता H4 लेवलवर येऊ. 4 तासाच्या लेवलवर आल्यानंतर मला हा जो झोन आहे 44-20 जो आहे हा मी TSD पॉइंट ठेवतोय आजच्या न्यूज साठी. 44-20 याला मी मुद्दाम ग्रीन केलं नव्हतं विकली झोन मध्ये सुद्धा. 44-20 का मी TSD पॉइंट ठेवतो 19 कारण याच्या खाली गेल्यानंतर मार्केट एका या झोन मध्ये चालल्या जाईल आणि इथं मग काय ट्रेडिंगला मजा नाही. मग आता हे जे 44-20 आहे याचा इथं कुठं परिणाम दिसतोय का आपल्याला 47-20 थांबा सेल 46-20 रेजिस्टन्स की झोन. एक मिनिट
एंट्री स्टॉप लॉस. हा, झोन कोणते दिलेत त्याने? रेजिस्टन्स वरती सांगितलं सपोर्ट झोन 45-20 पासून 4500 आणि 44-50 ते 44-20 दिसतंय. म्हणजे जे चॅट जीपीटीने आपल्याला सांगितलंय तो स्ट्रॉंग डिमांड झोन आपल्या समोर आहे. स्ट्रॉंग डिमांड झोन आपल्या समोर आहे. कुठे आहे तो स्ट्रॉंग डिमांड झोन? तो स्ट्रॉंग डिमांड झोन हा आहे. मग याच्यामध्ये 44-68 इथपर्यंत मार्केट क्रॅश होण्याचा एक अंदाज आहे. आता या वरच्या लेवल मुद्दा मी काय करतो, याला एक मार्क करू आपण वेगळ्या पद्धतीने, पण 44-20 हा एक आजची एक अशी लेवल असेल, शक्यतो मार्केट दिली तर स्पाइक देईल, पण एकदा का याच्या वरती कॅन्डल क्लोज द्यायला झालं तर तुम्हाला सांगतो या झोन मध्ये परत आपल्याला ट्रेड मिळणार नाही. या झोन मध्ये मिळणार नाही. याचे दोन ऑब्झर्वेशन आहेत. आता ज्यांनी क्लास केले असेल त्यांना ते माहित असेल. दोन काय ऑब्झर्वेशन आहेत. क्लास करणाऱ्यांसाठी ते माहिती असेल. आयडीएम नावाची कन्सेप्ट इथं बॉटम आहे, बॉटम पासून लेफ्ट साईडला ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस या ठिकाणी आयडीएम होतो, इंड्युसमेंट. ओके, आता इंड्युसमेंट झालाय हा किती तासात झालाय? H4 चा आयडीएम आहे. हा कशाचा आहे? H4 चा आयडीएम. H4 च्या आयडीएम नंतर बनणारा जो स्विंग आहे त्या स्विंग मध्ये मार्केटची एंट्री एकदम तुफान असते आणि ही तुफान एंट्री मी तुमच्या समोर मार्क केल्यानंतर ती एंट्री जवळजवळ ह्याच भागात येते. म्हणजे 68 हा एक मिडल पॉइंट आहे, लक्षात घ्या. 68 हा एक मिडल पॉइंट आहे, पण 68च्या वरती 10 आणि खाली 10 असं जर धरलं तुम्ही तर 68च्या प्लस 10 जर धरलं पुढं तर 68-78 येते. सॉरी 68 झालं, 44-78 येते. 44-78 आणि जर मायनस पॉइंटला धरलं तर 44-58, समजा 44-50, 44-58. ओके, या संपूर्ण झोन मध्ये प्लस 10 आणि मायनस 10 या झोन मधून मार्केट आज रात्री उडणार आहे. हा, याच्या खाली गेलं तर भयानक अवस्था आहे, पण इथून मार्केट उडल्यानंतर कमी कसर नाही तर 100 ते $150 सुद्धा टीपी इथून होऊ शकतो. म्हणजे इथून जसं निघालंय ना, इथं येईल ते डबल टॅप करल, पण हे वरचे सगळेच्या सगळे झोन इथपर्यंत नाही म्हणलं तरी इथपर्यंत म्हणजे 46-68 पर्यंत हे मार्केट येऊ शकतं असं सरळ सरळ दिसतंय. याच्यात काही टप्पे बी राहतील. आता मी मधला झोन डिलीट करतोय तुमच्या समोर, मधला झोन डिलीट करतोय. हे पण झोन काय करतो, थोडं तुर्तास डिलीट करतो, कारण काय यांचं काम केलंय. त्यामुळे आता मी काय करतो, हे डिलीट करतो. 25 ने सुद्धा काम केलंय, तो पण आता झोन संपलेला आहे. आता मला मधले हे झोन मार्क करायचे फेडरल फंड रेट न्यूज साठी टॉपचे झोन. जर फेडरल फंड रेटला वरून अचानक तुम्हाला सेल घ्यायची वेळ आली तर तुम्ही या झोन मध्ये सेल घ्यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. तो झोन मी तुम्हाला इथं मार्क करतो. वैयक्तिक म्हणजे मार्केटची लेवल आहे, तिथं माझी कधी इच्छा नसते. जिथं लिक्विडिटी असते तिथं माझी इच्छा असते ट्रेड करण्याची. ती लेवल आहे बघा 46-87-88. 46-87 ते 88च्या आसपास तुम्ही एक सेल प्रेस करू शकता. ओके, ज्याचा एसएल पॉईंट जर म्हणलं तर एसएल तर याला H4 ची लेवल असल्यामुळे एसएल मोठा आहे. 47.02 एसएल आहे, $20-22 एसएल येतो. इथं कसं करावं सर, या ठिकाणी ट्रेड नेमका कसा करावा याचं जर शॉर्टकट तुम्हाला सांगायचं झालं तर मी सांगाल, मार्केटला किती खेळू द्या, कुदू द्या, रात्री 11:30 वाजताचं मार्केट आहे. इथं येईल ते खेळल, कुदल, वर जाईल, थोडं वेगात वर जाईल, नंतर खाली येईल, एकदम शांत होईल आणि शांतपणे इथून वर जाईल. मग इथून बाय घेण्याच्या दोन पद्धती. आता पहिली पद्धत अशी आहे की तुम्ही इथं डबल बॉटम डबल टॉपचा बाय घेऊ शकता. आला खाली, वरती गेला, डबल बॉटम बनवला, नंतर बाय घेतला. पहिला बाय तुम्ही हा घेऊ शकता. दुसरा बाय काय घेऊ शकता, रिजेक्शन कॅन्डलचा तुम्ही इथं ट्रेड घ्यायचा. रिजेक्शन कॅन्डल कमीत कमी 30 मिनिटं किंवा 15 मिनिटं तरी असावं. रिजेक्शन कॅन्डल काय आहे आज मी सांगून टाकतो. पहिली जर एक कॅन्डल अशी पडली, हे बघा, रिजेक्शन कॅन्डल काय प्रकार असतो की समजा एक कॅन्डल जर या पद्धतीने ड्रॉ झाली, ही कॅन्डल आहे, ही रेड आहे गृहीत धरा. जर ह्या कॅन्डलच्या वरती बॉडी क्लोज असेल, ग्रीन कॅन्डलने, हिरव्या कॅन्डलची बॉडी क्लोज असेल तर त्या कॅन्डलला रिजेक्शन कॅन्डल म्हणतात. ही मार्केटला रिजेक्ट करते. लक्षात आले, मार्केटला रिजेक्ट करते. एंगल्फिंग वेगळी आहे, एंगल्फिंग मला माहिती आहे, पण रिजेक्शन कॅन्डल म्हणजे काय, आधीच्या कॅन्डलच्या, आणि ही कुठं पाहिजे, हे आपल्या झोन मध्ये पाहिजे, का बरं इथं रिजेक्शन कॅन्डलला ट्रेड करायचं आहे? आणि कमीत कमी 15 मिनिटाची तर रिजेक्शन पकडा, त्याच्यापेक्षा लहान नाही, 5 मिनिटाची पण नाही रिजेक्शन पकडायची, कमीत कमी 15 मिनिटाची जर रिजेक्शन कॅन्डल मिळाली मग ट्रेड कधी करायचं सर, खाली येऊ द्या, या पद्धतीने रिजेक्शन कॅन्डल बनल, मार्केट वर जाईल, खाली येईल आणि तुम्हाला रिजेक्शन कॅन्डल मध्ये एंट्री देईल. तुमचा स्टॉप लॉस असेल
ज्या कॅन्डलला रिजेक्ट केलंय त्याचा बॉटम किंवा 4620 हा त्याचा स्टॉप लॉस असेल. ट्रेड करण्याच्या मी तुम्हाला दोन पद्धती सांगितल्या. डबल बॉटमला एक ट्रेड करा किंवा रिजेक्शन कॅन्डलला ट्रेड करा. रिजेक्शन कॅन्डलला ट्रेड करा. रिजेक्शन कॅन्डल कमीत कमी 15 मिनिटाची आहे. आता रिजेक्शन कॅन्डलला काल भरपूर वेळा ट्रेड होता रिजेक्शन कॅन्डलला. मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता 5 मिनिटात सोडा, 15 मिनिटावर सुद्धा बेस्ट होतात. 5 मिनिटावर तो होतात त्याच काही विषयच नाही. आता इथे एक रेड कॅन्डल आहे बघा. ही रेड कॅन्डल तुम्हाला दिसते. आता रेड कॅन्डलला यांनी कोणीही रिजेक्ट नाही केलं, पण या कॅन्डलने इथं रिजेक्ट केलेलं दिसतं आपल्याला, बरोबर. ह्या कॅन्डलने रिजेक्ट केलं. नंतर काय होतंय, मार्केट वरती जातंय. ओके, मार्केट वरती गेलंय, पण रिजेक्शन कॅन्डलचा झोन घेऊन नंतर वरती गेलंय. लक्षात आलंय. या पद्धतीने ट्रेड होतो. हा झाला 5 मिनिटाचा ट्रेड. तसं सेम या भागात सुद्धा होतंय. या भागात पण होतंय. तुम्ही फक्त इथं बॉटमला काय करायचं, ट्रेड लावायचं, एसएल लावायचं आहे. बॉटमला एसएल लावायचं आहे. आता 15 मिनिटाला काल जे काही बाईंग झालं, सेलिंग झालं, त्या जर 15 मिनिटाचे जर रिजेक्शन कॅन्डल पकडून फक्त जर ट्रेड केले असते, जरी एवढं सेल झालं, अचानक मार्केट काय झालं, इथून 47 25 30 पासून निघालं आणि क्रॅशिंग लेवल खाली देत गेलं बघा, क्रॅशिंग लेवल. मग जोपर्यंत ते रिजेक्शन कॅन्डल देत नाही तोपर्यंत त्याच्या ट्रेड करण्यात मजा नाही. आता याच्यात एखाद्या वेळेस असं होतं, लिक्विडिटी कधी असते बॉटमला. तुम्ही म्हणणार सर इथं रिजेक्शन कॅन्डल दिली पण इथं का नाही ट्रेड बाय साइड गेला, इथं का नाही गेला, कारण आपला झोनच खाली होता. आपला झोनच खाली असतो ज्या ठिकाणी लिक्विडिटी असते. आपला झोन चुकीच्या ठिकाणी असत नाही. तो एक प्रॉब्लेम आपल्या त्या याच्यामध्ये आहे. हा, किती रिजेक्शन कॅन्डल घ्यायच्यात, एकच रिजेक्शन कॅन्डलला ट्रेड घ्यायचा, तीनदा रिजेक्शन कॅन्डलला ट्रेड घ्यायचे नाहीत. फक्त बॉडी वरती क्लोज असणं अपेक्षित आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही 15 मिनिटामध्ये रिजेक्शन कॅन्डलवर त्या ठिकाणी ट्रेड केला तर हरकत नाही. आता इथं बघा, रिजेक्शन कॅन्डलचे जवळजवळ इथं वरती क्लोज झाले, पण एका रिजेक्शन म्हणता येणार नाही याला. ओके, इथं डोजी आहे, हे रिजेक्शन म्हणता येणार नाही, कारण याला थोडंसं बॉटम सुद्धा घेणं अपेक्षित होतं आणि टॉपला बॉडी क्लोज असणं अपेक्षित होतं. आता इथं सेल साइड रिजेक्शन कॅन्डल बघा तुम्ही, ही ग्रीन कॅन्डल आहे, याला सेल साइडला रिजेक्ट केलंय, तर मार्केट काय करणार आहे, एकदा खाली येणार आहे, वरती हा रिजेक्शनचा झोन घेणार, नंतर खाली येणार. मग इथं सेल बनतोय, लक्षात आलं का. मग हा जो सेल आहे ना, हे जे रिजेक्शन आहे, हे ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, ज्यांनी क्लास केला त्यांना ते समजू शकतं. या रिजेक्शनला तुम्ही ट्रेड घेऊ शकता. लक्षात आलंय. या रिजेक्शनला तुम्ही काय करू शकता, ट्रेड घेऊ शकता. मग इथं सरळ काय करायचा, झोन मार्क करायचा. आणि काय असतं, स्टॉप लॉस हाईक ट्रेडिंगचा भाग आहे. पहिला मुद्दा स्टॉप लॉस हाईक ट्रेडिंगचा भाग आहे. पण अभ्यास पूर्ण घेतलेला ट्रेड कधीही व्हायला जात नाही. अभ्यास पूर्ण घेतलेला ट्रेड व्हायला जात नाही, एवढी मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. दुसरं, सेल झोन मध्ये सेल घेणं अपेक्षित असतं, बाय झोन मध्ये बाय घेणं अपेक्षित असतं. आज दिवसभर एकदम मार्केट चांगल्या पद्धतीने क्रॅश होते, खाली येते. माझं वैयक्तिक एकदम चांगलं डिमांड अँड सप्लाय जर झोन म्हणला तर मार्केटचा मला या भागात एकदम छानपैकी मार्केट येईल असं जाणवतंय. आणि या भागात आल्यानंतर तुम्ही ट्रेड करायचे. जरी समजा कोणी रात्री 11:30-11ला जागा राहिलं तरी मी लिंक टाकून देणार. तुम्हाला ज्याला जॉईन होता येईल त्याने जॉईन व्हा. कमीत कमी जरी ट्रेड नाही झाला तर कमीत कमी ती फेडरल फंड रेट न्यूज काय असते आणि कशी असते हे तरी आपण बघायचा प्रयत्न करूयात. पण मार्केट या भागात येईल आणि 44-19 हा तुमचा आजचा ट्रेडिंग स्पॉट असेल, ट्रेडिंग स्टॉप पॉइंट असेल. जितकं थांबाल तितकं भारी ट्रेड होईल, जितकं थांबाल तेवढं भारी ट्रेड होईल. रिलॅक्स राहायचंय, या झोन मध्ये मार्केट येऊ द्यायचंय आणि नंतर शांतपणे याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही विचारायचं असलं तर विचारा. पण याच लेवल आहेत मार्केटची, हाच एक झोन आहे डिमांड आणि याच झोन मध्ये आता ट्रेड करायचा आहे, याच पॉइंटला करायचा आहे. इकडे तिकडे कुठे ट्रेड करायचे नाहीत. रिजेक्शन कॅन्डल किंवा डबल बॉटम इथं ट्रेड करणार आहात, दुसरा ट्रेड करायचा नाही. आजचा आपल्याला एक होऊ शकतं अचानक, कोणी बाय लिमिट सेल लिमिट लावायची नाही. नाही एखादा काय करेल, या ठिकाणी बाय लिमिट लावून देईल, अकाउंट मोकळं सोडाल, मार्केट डायरेक्ट बॉटमचा झोन घेऊ शकतं. त्याच्यामुळे मी काय सांगितलंय, शांतता पाहिजे आणि त्या भागामध्ये रिजेक्शन मिळालं, कन्फर्मेशन मिळालं, विषय संपला, ट्रेडिंग स्टार्ट. कन्फर्मेशन मिळणं अपेक्षित आहे. जर कन्फर्मेशनच मिळालं नाही तर उपयोग होत नाही. म्हणून कन्फर्मेशन गरजेचं आहे. आता इथं छोटे छोटे झोन निघतायत, इथं कळतंय का, या ठिकाणी आपण हे झोन काढू शकतो. इथं एफजी आहे, हा इकडं, हा लगेच H4चा हा झोन निघतोय. इथून आपल्याला हा ट्रेड असा ओढला ह्या भागात, हे ट्रेड काढता येतात. पण याचा काही अर्थ नाही, कारण न्यूज तितकी मोठी आहे ना, समोर न्यूज मोठी आहे. याला आपण अजून इथं जुळवला, हा इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, हा व्हॉल्यूम इम्बॅलन्सचा ट्रेड आहे. व्हॉल्यूम इम्बॅलन्स झाला की त्याच्या खालचा झोन येईल लगेच एफजीचा. हा बघा, आता इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये येऊन तो रिजेक्शन दाखवायला सुरू करेल. आलं लक्षात. मग इथं ती काय होईल, ती स्कॅल्पिंग होईल. जरी रिजेक्शन दाखवलं तरी तो काय करेल, वरच्या या झोन मधून आणि या झोन मधून सेल होणार आहे. फक्त एकच करायचंय, रात्री 11:30 जर कोणाला जागायचं असेल तर जागा, लाईव्ह येऊ.
पण या झोनमध्ये ट्रेड करायचा आहे, दुसरीकडे ट्रेड करायचा नाही. आफ्टर रिजेक्शन कॅन्डल ट्रेड करायचा आहे. 11:30ला न्यूज होईल. 12-12:30च्या आसपास तुम्हाला ट्रेड तिथं मिळणार आहे. लगेच न्यूज आली, लगेच ट्रेड मिळाला, ती स्कॅल्पिंग झाली. पण स्ट्रॅटेजिकल ट्रेड 12-12:30. आणि जर डीप प्लॅन ट्रेड असेल तर डीप प्लॅन ट्रेड असा असतो, या ठिकाणी मार्केट येईल, वरती जाईल, खाली येईल, पुन्हा इथं एक स्विंग बनवल, वरती जाईल, नंतर स्विंग मधून एंट्री देईल. हा असतो डीप बाईंगचा ट्रेड, लॉंग स्ट्रॅटेजीचा ट्रेड. त्याला लागतात 2 दिवस. त्यावेळेस एकदम छान ट्रेडिंग होणार आहे. फक्त आज रात्री आणि उद्या मार्केट वेड्यासारखं करणार आहे, वेड्यासारखं करणार आहे. एवढ्या बाबी आहेत. त्यामुळं एकदम शांतपणे मस्तपैकी ट्रेड करा आणि झोनमध्ये ट्रेड करा. मार्केटला येऊ द्या खाली शांतपणे आणि याच्यामध्ये ट्रेड करा. पण आपण काल पण जो ट्रेडिंग स्टॉप पॉईंट दिला होता ना, तो याच्यासाठी दिला होता, की आपल्याला ट्रेडिंग स्टॉप करायची. म्हणून टीएसडी पॉईंटवर व्हिडिओ मी सांगितलं होतं ना, व्हिडिओ के सभी रूल फॉलो करणं अनिवार्य आहे. कारण का मी हा पॉईंट दिला होता 44-58 ट्रेडिंग स्टॉप करायचं का, 46-58 का, कारण खाली मार्केट मोकळं आहे, सरळ खड्डा आहे, पूर्ण डायरेक्ट इतकं मोठं खड्डा आहे की त्या खड्ड्यामध्ये ना तुम्ही सापडणार ना तुमचा अकाउंट सापडणार. मग विनाकारण चाललंय खाली बाय, चाललंय खाली बाय करा, चाललंय खाली बाय करा, याच्यात काही तथ्यांश नसतं. झोन ब्रेक झाला, विषय संपला. एवढ्या गोष्टी डोक्यात घ्यायच्यात आणि ट्रेड करायचा आहे. हा बोला. तर 45-22ला हे एफव्हीजी आणि ऑर्डर ब्लॉक दिसतंय 4H चा. एक मिनिट स्क्रीन शेअर करू द्या. हा बोला मॅडम, बोला आता. चार्ट समोर आहे. 4522 4522. हा 22ला 4H चा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. 4 तिथे तासाचा. हा 29 ला एक लेवल पण दिसते, ते कॅन्डलनी थोडी लेवल आहे ना, मी किती काही लेवल काढून देऊ शकतो मॅडम. इथे आहे ना, तुम्हाला आता काय सांगावं, मला सगळ्या लेवल दिसतात. मी जर मार्क करायचं ठरवलं तर आता तुम्हाला तर तो चार्ट मी शेअर करतो, पण इथंच मी ड्रॉइंग क्लिअर करतो आणि तुम्हाला 4 तासाच्या इथल्या लेवल सांगतो. म्हणजे सरळ सरळ तुमच्या लक्षात येईल की काय कार्यक्रम आहे. पहिला हा एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स शिल्लक आहे बघा, हा एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स शिल्लक आहे. याच्या जोडीला एवढा बीपीआर शिल्लक आहे. इथं एक लेवल निघते बघा 45.5. मार्केट कितीला आलाय, हा 45-30ला, 45.05ला, 45.05. इथे 30 एक पर्यंत मिडल पॉईंटची लेवल निघाली, वरती तो आहे 29 पर्यंत. नाही म्हणलं तर इथं साधारणतः 15 ते पर्यंत ट्रेड व्हायला पाहिजे. 15 पर्यंत इथं ट्रेड व्हायला पाहिजे, जरी त्यांनी प्रेस केलं तरी. दुसरं, या ठिकाणी शिल्लक व्हॉल्यूम इम्बॅलन्स जेवढा राहिलाय आपला, एवढा जरी घेतला, जर ह्या लिक्विडिटीला घेतलं, हा एक मिडल पॉईंट होतो बघा 45-44. हा झालाय आता 45-44चा पॉईंट हा होऊन गेलाय. किती तो 45-42-41 आहे तो, 40-41. चला तो झालाय. हा पॉईंट झाला का मार्केट या झोनला रिजेक्ट करणार आहे बघा. हा बीपीआर शिल्लक आहे. ओके, हा बीपीआर मध्ये एक शिल्लक ट्रेड होणार आहे. पण जर एवढ्या छोट्या छोट्या लेवल जर इतक्या मोठ्या न्यूजला जर आपण वापरल्या तर मग अकाउंट जायला वेळ लागणार नाही बघा. ओके, 44-58 इथे एक ट्रेड पॉईंट आहे. मग 44-58 पासून आपली सुरुवात होते बघा, 58-68-78. आणि मग इथून आपण खाली, आणि आपण काय ठरवलंय की याच्या खाली आपल्याला जायचं नाही, 20च्या खाली आपल्याला स्टॉप होऊन जायचे का. इथं मला खास या लेवल मला महत्वाच्या वाटतात. आता तुम्हाला जर वाटलं तर ह्या लेवल मी पुढे ओढून देतो. हे बघा, मार्केट या झोन मध्ये येणार आहे. झालं, हे झालं छोट्या टाइम फ्रेमवर आणि एक्सपर्ट लोकांसाठी. पण जे मोठाले ज्यांना ट्रेड करायचे ना, ज्यांचे अकाउंट आमचा लॉस नाही व्हायला पाहिजे, त्या लोकांसाठी हे ट्रेड, त्यांच्यासाठी इथले झोन जे आपण मगाशी मार्क केले ते पुसून टाकले काय. हा इथं मार्क केलेला आहे, मी H4 करतो आणि या झोन मध्ये ट्रेड होणं अपेक्षित आहे. याच्या खाली पण झोन आहेत मला काढता येतात, पण एवढ्या डीप नाही द्यायचे आपल्याला. आपल्याला ट्रेड करायचे मॅडमजी याच भागात. आता बस इथं ट्रेड करायचे, टॉपच्या बॉटमला ट्रेड करायचा, इतरत्र ट्रेड करायचा नाही. सेलिंगच्या ट्रेडला थोडासा टाळायचंय. जरी सेलिंग झोन असला, मला कळतं इथं सेलिंग झोन आहे, जरी असला तरी थोडं टाळायचंय आणि इथंच आपल्याला एक बायचा एक चान्स उचलायचा आहे. जर 20 ब्रेक झालं तर ट्रेडिंग स्टॉप करायचंय, मग आपण सेलिंगचा प्लॅन उद्या करू. ओके, जरी कोणाला लागत असला तर ह्या लेवल तुम्ही देऊ शकता. 58 आहे, 45.05 आणि 45.15 इथे एक बाईंगची लेवल आहे. 15, 17, 16
बस इथून मार्केट एकदा उडू शकतं. ही 44 ची लेवल झाली. ओके, ही 20 लेवल ब्रेक म्हणजे 44-20 खाली. अच्छा 44-20. ओके. हा 44-20 ब्रेक झाला तर ट्रेडिंग स्टॉप करायचं इथं. ठीक ओके. हा, बाकी मी फक्त एवढा आहे. ओके फोटो टाकतोय. थँक्यू. एवढाच एक लेवल आपल्याला महत्वाचे आहेत. जे लाईव्ह बघतील त्यांच्यासाठीच मी फोटो काही शेअर करत नाही, कारण फोटो शेअर केला तर घोळाचा होईल. ते इथं पण बाय करायला बसले. त्याच्यापेक्षा मी फोटो न टाकता एवढ्याच लेवलमध्ये ट्रेड करायचे, इतरत्र ट्रेड नाही करायचे. ज्यांना शॉर्ट स्किल मध्ये ट्रेड करायचे, शॉर्ट स्किल मध्ये, त्यांच्यासाठी ह्या पण लेवल उपलब्ध आहेत. 45, 44, 99, 44, 57. ज्यांना अजून शॉर्ट स्किलला ट्रेड करायचे 45-05, 45-15, 44, 58 लास्ट. पण ट्रेडिंग मला वाटतं थोडंसं, फेडरल फंड रेट हे काही लहान न्यूज नाहीये. मोठमोठ्या अकाउंटचे डायरेक्ट कार्यक्रम होऊन जातो. त्यामुळे थोडंसं थांबून छोट्याशा लॉटनी या ठिकाणी ट्रेड करावा. ओके, चलो अजून कोणाला काही विचारायचंय? चालते. ओके, फक्त मला लेवल देणं हा माझा उद्देश नव्हता. फेडरल फंड रेट एक मोठी न्यूज आहे हे सांगणं उद्देश होता. रात्री जर 11:30-11ला कोणी जागा राहिलं तर जॉईन व्हा. न्यूज कशी खेळते आपल्या समोर कमीत कमी ते बघू, आणि जर इच्छा झालीच तर ट्रेड टाकू. मी कालही ट्रेड नाही टाकलाय आणि आज पण ट्रेड नाही टाकलाय एक पण, कारण माझी अशी इच्छा नाही राहिली ट्रेड टाकायची, कारण तशा झोन म्हणजे पॉइंट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण मला कसं असं रिलॅक्स ट्रेड पाहिजे. ट्रेड टाकला ना तिकडे बघायचं लई टेन्शन नाही वाटलं पाहिजे. मार्केट असं सप 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 खाली वर करतंय, आणि मग जर मार्केट जर वारंवार जर बघावं लागत असेल, मग आपल्याला ट्रेडिंग करून काय उपयोग नाही. त्यामुळे आपण थांबत असतो. हा माझा नियम आहे आणि तो पहिल्यापासून मी तो काही ब्रेक करत नाही. ओके. ऍक्च्युली सर बघितलं तर इथे 4H प्रमाणे पण 4619 जे आहे इथे जर हिस्ट्री बघितली तर बरीच मोठी बाईंग झालेली आहे, पण त्यांनी एवढं काही रिस्पेक्टच दिलं नाही त्याला. नाही रिस्पेक्ट. मार्केट जर मार्केट सध्या कोणत्या सेंटिमेंट मध्ये चालू आहे? एका फेडरल फंड रेट न्यूजच्या सेंटिमेंट मध्ये चालू आहे. आणि फेडरल फंड रेट न्यूजच्या सेंटिमेंट असल्यामुळं त्याला कसल्याही कंडिशन मध्ये कोणाला बाय नाही बसू द्यायचा, हा त्याचा पहिला उद्देश आहे. मला तर असं वाटतं की जर न्यूजच्या आधी इतके मोठं सेलिंग करून राहिले, तर एक तर मार्केट खूप काही पाडायचंय, किंवा मार्केटला इथूनच वर घेऊन जायचंय. फक्त बाईंगला बसून नाही द्यायचं. पण माझा एक सेटअप आहे जो मी क्लासमध्ये शिकवत असतो, आयडीएमचा स्विंग. आणि हा आयडीएमच्या स्विंग मधला ट्रेड आहे. हा कमी कसर माझी अपेक्षा आहे, आणि $200 ट्रेड द्यावा, $200 प्रॉफिट द्यावा. हे मी लाईव्ह बोलतोय, हा व्हिडिओ पण टाकणार आहे. याने कमीत कमी $200 प्रॉफिट द्यावा अशी माझी वैयक्तिक याच्याकडून अपेक्षा आहे. फक्त याला व्यवस्थित फिरू द्या. व्यवस्थित फिरू द्या. रिजेक्शन कॅन्डल बनू द्या, H1चा 3 कॅन्डल स्विंग बसू द्या, मग शांतपणे याचा ट्रेड करा. कमीत कमी इथून मार्केट $200 वरती जाणार आहे, म्हणजे 46-88. जर 200 जर मी लाईन मारली, इथून जर लाईन मारली, तर $200 म्हणजे 4688 ते 89 इथपर्यंत मार्केट आपल्याला टीपी द्यायला पाहिजे. पण सरळ सरळ नाही टीपी. तो ट्रेड जर ऍक्टिव्ह झाला तर कमीत कमी 2 ते 3 दिवस तो ट्रेड चालेल. इथपर्यंत अशा पद्धतीने मार्केट जायला पाहिजे, असं म्हणजे मला वैयक्तिकरित्या मला जेवढं आता जाणवतंय त्याच्यावरून मी सांगतोय. ओके, चला बघूयात. जे आहे ते आपल्या समोर आहे. जे जागे राहतील ते 11:30ला जॉईन व्हा. चला, ओके, थँक्यू. थँक्यू. बाय. ओके, वेलकम.